मित्रांनो, आतमध्ये फिरून आलो आहे. काय वैभव असेल. 8च गोष्टी बघितल्या आम्ही. म्हणजे बाकीच्या ठिकाणी जरा रिनोव्हेशन चालू होतं, थोडंसं दुरुस्तीचं काम चालू होतं, पण या महालामध्ये फक्त 8च खोल्या बघितल्यात मी. आणि त्या 8 खोल्यांना बघून मला एवढंच कळालं की बाबा सयाजीराजे किती कलाप्रेमी असतील आणि किती भयंकर रीतीने त्यांच्याकडे सौंदर्यदृष्टी होती असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यांनी जे आयुष्य जगलेलं आहे आणि जे वैभव त्यांनी पाहिलेलं आहे, ते वैभव त्या प्रकारचं आयुष्य आपण किंवा माझी अख्खी पिढी मिळून ते जगू शकली नाही किंवा जगू शकणारसुद्धा नाही असंच वाटतं आहे. कारण एवढं भयंकर खर्च याच्यावर झालेला आहे त्यावेळेला. असं नेहमी वाटतं की बाबा या लोकांनी काय केलं असेल की बाबा त्यांनी हे आयुष्य जगलं. असो, आपण आपल्या परीनं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवं आणि नाविन्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न नेहमी करतच असतो. पण म्हणजे ही दरी केवढी मोठी आहे असं वाटतं की बाबा त्यावेळेला सुद्धा आता बऱ्या प्रमाणात म्हणजे बऱ्याचपैकी काही गोष्टी समान आलेल्या आहेत. थँक्स टू बाबासाहेब की बाबा त्यांच्यामुळे माझं आणि अंबानीची एक गोष्ट कॉमन राहू शकते. म्हणजे श्रीमंतातला श्रीमंत माणूस आणि गरीबातला गरीब माणूस या दोघांमधील एक गोष्ट कॉमन आहे. दोघं एका लेवलला येतात, ते म्हणजे मतदानाचा अधिकार म्हणजे वोटिंग. तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्हालासुद्धा एकच मत आहे. श्रीमंत असाल तरी एकच मत आहे, मुलगी असाल मुलगा असाल एकच मत आहे. इथं तरी समानता आहे. कारण हे वैभव आम्ही याची बरोबरी करू शकू किंवा नाही हे करू शकणारच नाही. पण ही जी विषमता आहे ना ती इथं पाहायला भेटते. असो, पण वैभव भयंकर आहे. श्रीमंती यांची भयंकर होती. कलाप्रेमी सयाजीराजे होते, यात काहीच वाद नाही. आणि त्यांनी जे वैभव भोगलेलं आहे म्हणून ह्याला लक्ष्मी विलास पॅलेस म्हणतात. किंवा त्यांचं जे विलासी आयुष्य होतं ना तेही हातून दिसून येतं. अरे 2 लोकांसाठी फक्त 170 खोल्यांचा त्यांनी महाल बांधला आहे. विचार करा. चला म्युझियम पाहूयात. तिथे सुद्धा फोटोग्राफी अलाउड नाही आहे.